बघा प्रॅक्टिस सेट 3 पॉइंट कोणता आहे आपला 3.2 ऍडिशन सबट्रॅक्शन झालं. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये डिफरन्स नसतो काही, तुम्हाला काल कळाला असेल. काही डिफरन्स असतो का त्याच्यामध्ये? नाही. हे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते मी. 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 क्वेश्चन ते घेणार नाही मी, 8वा पण घेणार नाही. 8वा पण तुम्हाला सॉल्व्ह करणे मल्टिप्लिकेशनचा. ठीक आहे, कळालं ना? समजलं? हे सॉल्व्ह करायचे स्वतः, जेवढे सॉल्व्ह करसाल तेवढा फायदा एक्झाम मध्ये होईल, कारण आता जवळ एक्झाम. खूप मोठं चॅप्टर आहे ना 3.2. मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय द गिवन पॉलिनॉमियल. ठीक आहे, मल्टिप्लाय करणं म्हणजे काय रे, सिंपल असतं. बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीला कॉम्प्लिकेटेड नाही बनवून ठेवायचं, सिंपल ठेवायचं. आता बघा पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन काय आपलं ते लिहून टाकायचं. हिअर काय लिहिसा, पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल्स आर. कोणती पहिली? P1 घ्या 2x, P2 घ्या किती x² मायनस 2x मायनस 1. ठीक आहे, मग 9. आता काय करायचं, यांचा गुणाकार समजून घ्या, खूप सोपं आहे. P1 इंटू P2. P1 किती आहे 2x, याला कितीने मल्टिप्लाय करायचं x² मायनस 2x मायनस 1. बघा सिंपल सांगतो तुम्हाला, सुरुवातीला नंबर बघायचा. काय बघायचं? नंबर. 2 न मल्टिप्लाय करायचं. पहिले कधी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ही पूर्ण टर्म आहे पण मल्टिप्लाय करताना नंबर चेक करायचा. 2 इथं नंबर आहे का, ॲज इट इज लिहून टाका. x ने या x² ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, एक पॉवर वाढेल, याची पॉवर 1, याची पॉवर 2, टोटल पॉवर किती झाली 3. आता 2x न 2 ला मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. आता 2x इथं पण 2 याला मल्टिप्लाय करायला नंबर भेटला सोबती. 2 गुणिला 2 किती झाले 4, x गुणिला x किती झालं x², म्हणजे याची पॉवर 1, याची पॉवर 1, टोटल पॉवर किती झाली 2. नंतर साईनचा विचार करायचा. याचं साईन कोणतं आहे प्लस, याचं साईन कोणतं आहे मायनस. प्लस इंटू मायनस मायनस. 2x इंटू 1 कोणत्याही संख्येला 1 न मल्टिप्लाय केल्यावर आन्सर तेच येतं. 2x न 1 ला कोणत्या संख्येला 1 न मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार तेच. ठीक आहे, आता हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? आता हा क्वेश्चन कसा आहे तुमचा 1 टर्म मध्ये होता, हा शक्यतो हा येणार नाही तुम्हाला, असा क्वेश्चन येणार नाही तुम्हाला. क्वेश्चन कसा राहील बघा, तुम्हाला क्वेश्चन राहील डबल मध्ये. कसा? मिनिमम असा डबल ब्रॅकेट मध्ये, सॉरी डबल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बायनॉमियल. मोनोमियलचा क्वेश्चन शक्यतो येणार नाही, बायनॉमियल किंवा ट्रायनॉमियलचे क्वेश्चन राहतील. सेकंड क्वेश्चन हिअर लिहून टाकायचं, पॉलिनॉमियल्स आर P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितो. काय लिहि, आता बघा हे तुम्ही लिहायचं तेवढं तुम्हाला जमतं. आता P1 काय आहे x⁵ मायनस 1, P2 काय आहे x³ प्लस 2x² प्लस 2. मग इथं काय होईल 9 P1 इंटू P2, तेवढं टाकून द्या तुम्ही. P1 किती इथं x⁵ मायनस 1, आणि त्याला मल्टिप्लाय मध्ये P2 किती आहे x³ प्लस 2x² प्लस 2, बरोबर ना. आता एक एक टर्मला मल्टिप्लाय करायचं. कशाला मल्टिप्लाय करायचं, एका एका टर्मला. हे x5 असे लिहून टाका, x5. एक टर्म बघा, एक टर्म घेतली पूर्ण ब्रॅकेट त्याला देऊन टाकायचं जसंच्या तसं, x³ प्लस 2x² प्लस 2. त्याच्यानंतर x5 घेतलं तर उरलं कोण -1. -1 इथे लिहा आणि पूर्ण ब्रॅकेट ॲज इट इज करून टाका पुन्हा. 2x⁴ प्लस 2. म्हणजे काय असतं इथं बघा, सिंगल टर्म होती म्हणून सिंगल मल्टिप्लाय केलं. इथं किती टर्म आहे 2, मग पहिले एका टर्म मल्टिप्लाय करावं लागेल, नंतर दुसऱ्या टर्म मल्टिप्लाय करावं लागेल. पण दुसरी टर्म मल्टिप्लाय करताना साईन घ्यावं लागेल, याचं साईन काय मायनस. ठीक आहे, आता हे मल्टिप्लिकेशन सोपं आहे. x⁵ गुणिला x⁵, x⁵ किती होईल 8, x⁵ होईल तुमची 8. x⁵ गुणिला, आता बघा हे नंबर, याला नंबरला सोबती का कोणी नाही, मग नंबरला सोबती नसल्यावर नंबर ॲज इट इज लिहून टाका, तो काही प्रॉब्लेम नाही. आणि दोन्ही प्लस म्हटल्यावर हे तर सगळंच प्लस येतं, मग साईनचा काही प्रश्नच नाही राहिला. x⁵ गुणिला x⁵2, 5 आणि 2 7, x⁵ किती झाली टोटल 7. आता x⁵ याला इथं काही सोबती नाही, इथं सिंपल 2, इथं x आहे, म्हणजे त्या दोघांना मिक्स करून टाका फक्त, 2x⁵.
ठीक आहे, सोपं असतं मल्टिप्लिकेशन. नंबर नसला तर नंबर ॲज इट इज घ्यायचा, व्हेरिएबल नसला तर व्हेरिएबल ॲज इट इज घ्यायचं. याला नंबर सोबती पण नाही आणि याला व्हेरिएबल सोबती पण नाही, फक्त दोघं काय झाले मिक्स. -1 मल्टिप्लाय केलं म्हणजे फक्त साईन बदलून टाकायचे. काय बदलून टाकायचे? साईन. +1 मल्टिप्लाय केलं तर जसंच्या तसं घ्यायचं आणि -1 मल्टिप्लाय केलं तर फक्त साईन बदलून टाकायचे. याचं साईन होईल -x³, याचं साईन काय होईल -2x², याचं साईन काय होईल -2. आता याच्यात बघा कोणाची पॉवर सारखी आहे का? नाही. मग हे झालं तुमचं फायनल आन्सर. x ची पॉवर 8, डायरेक्ट तेच फायनल आन्सर आहे. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण आहे 8, 7, 5, 3, 2, म्हणजे हेच काय तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, लिहा दोन्ही क्वेश्चन. तिसरा सोडवता येईल का? सोडून दाखवा तिसरा. थर्ड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला? हिअर पॉलिनॉमियल आर कोणती कोणती? P1 इज इक्वल टू सांगा काय? 2i + 1. P2 काय? y² - 2y³ + 3y. ठीक आहे, यांचा गुणाकार 9. ज्यांना समजलं नाही त्यांनी इकडे लक्ष द्या, तुम्हाला होमवर्क आहे प्रॉब्लेम सेटचं. P1 P2 बरोबर काय होईल मग? 2y + 1 इकडं y² - 2y³ + 3y. काय करायचं? 2y एकदा या ब्रॅकेटला जोडायचा, y² - 2y³ + 3y. आता 2y घेतला मग उरला कोण? +1 y² - 2y³ + 3y. ठीक आहे, आता 2 याला सोबती का कोणी? नाही. 2 ॲज इट इज लिहा. y आणि y याची पॉवर 2, याची पॉवर 1, y ची पॉवर 3. 2 गुणिला 2 4, y ची पॉवर 1 आणि y ची पॉवर 3, टोटल किती झाली? y ची पॉवर 4. शांत बैस. प्लस आणि मायनस गुणाकारात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, साईन वेगळा असला तर गुणाकार कसं आहे? मायनस. याचा साईन प्लस, याचा मायनस. आता साईन सारखं आहे. 2 गुणिला 3 किती होतील? 6. y गुणिला y चा पॉवर 2. ठीक आहे, आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं मी +1 न मल्टिप्लाय केलं की ॲज इट इज जसंच्या तसं लिहून टाकायचं. समजलं का? +1 न मल्टिप्लाय केल्यावर साईन चेंज करायची गरज नाही, जसंच्या तसं लिहून टाकायचं. आता याच्यात सोबती जवळ घ्या. आता बघा हे पॉझिटिव्ह आहे, हे काय निगेटिव्ह, म्हणजे काय होईल? कॅन्सल. 2 + 2 किती होतात? 0. उरलं काय? आता 6 ची पॉवर y म्हणजे 6, y ची पॉवर 2, इथं y ची पॉवर 2, म्हणजे या दोघांची पण ऍडिशन होते. 6 आणि 1 7. याला सोबती का कोणी? नाही, म्हणजे -4y ची पॉवर 4. या दोघांची बेरीज होईल 7 आणि शेवटी काय उरलेले? 3y. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट मधला तो क्वेश्चन सोडून आणायचा एक. आता आपल्याला सगळं झालं, आपलं ऍडिशन झाली, मल्टिप्लिकेशन झालं, सबट्रॅक्शन झालं. आता काय राहिलं? डिव्हिजन. काय बाकी आहे? डिव्हिजन. डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड. आता डिव्हिजन कसं करायचं? सिंपल असतं बघा. काय करायचं डिव्हिजन मध्ये? बघा आता जो नंबर आहे कोणता? x³ याला डिवाइड करणे आपल्याला. कोणाला डिवाइड करणे? x³ ला. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? कोणत्या फॉर्म मध्ये? स्टँडर्ड. x³ नंतर काय लागेल? x². काय लागेल? x². x² आहे का तिथं? नाही, 0x². मग x ची टर्म आहे का? नाही, परत काय लागेल? 0x. आणि कॉन्स्टंट टर्म आहे किती आहे? 64. म्हणजे काय करायचं आपल्याला? पॉवर जर 4 असेल तर काय लागेल? 3 2 1. पॉवर जर 3 असेल तर त्याच्यानंतर किती येईल? 2 1. इथं पॉवर किती होती? 3. 2 होतं अबसेंट आणि 1 काय होतं? अबसेंट, म्हणून त्याला काय आपण लिहिलं? 0x² आणि याला काय लिहिलं? 0x. जे अबसेंट होतं ते करून घेतलं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर भाग कोणा द्यायचा तेवढं तर तुम्हाला कळून जाईल. कोणत्या साईनवरून? किंवा आता जो छोटा आहे त्यानंच भाग देणार ना तुम्ही. कोण आहे तो? x - 4. मग याला x - 4 न भाग द्यायचा. कशाने भाग द्यायचा? x - 4. आता x - 4 न भाग द्यायचा. बघा सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवा काय सांगतो. पहिली टर्म चेक करायची. काय? x³. किती आहे? x³. ही आहे तुमची x³. आपल्याला भाग कोण द्यायचा आहे? x न. इकडची पण फर्स्ट टर्म चेक करायची. इकडची फर्स्ट x. आता याला x न मल्टिप्लाय करा. बघा हा जो x आहे या x ला किती न मल्टिप्लाय केलं म्हणजे x³ येतील?
एक्स स्क्वेअरनं, किती ना एक्स स्क्वेअरनं. एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं म्हणजे काय येतील एक्स क्यूब. आणि कोणाला हे समजलं नसेल कसं मल्टिप्लाय करायचं तर सरळ सरळ पहिल्या टर्म उचलायची. पहिली टर्म किती आहे एक्स क्यूब. ठीक आहे, ही पहिली टर्म किती आहे एक्स, याला करायचं डिव्हिजन. मग हे लेंदी आहे, हे थोडं वेळ लागेल तुम्हाला, हे माइंडमध्ये करता तुम्ही, बरोबर आहे, कळतं ना. एक्स ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे एक्स क्यूब येतील एक्स स्क्वेअरनं. जर नसेल समजलं तर मग असं करावं लागेल, एक एक्स कॅन्सल, उरले किती 2. इथे टोटल किती आहे 3. 3 सोबत एक काय झाला कॅन्सल, तर उरले किती 2. कोणत्याही मेथडनं करू शकता. मग याला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं. किती मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअरनं. आता बघा बरोबर लक्ष द्या, एक्स स्क्वेअरनं एक्सला मल्टिप्लाय केल्यावर हे येणारच आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअरनं 4ला मल्टिप्लाय करा, काय आन्सर एक्स स्क्वेअरनं 4ला मल्टिप्लाय, आता शिकलो ना मल्टिप्लिकेशन आपण, 4 न मल्टिप्लाय केल्यावर येईल मायनस 4x स्क्वेअर. ठीक आहे, आता एक्स कॅन्सल होऊन राहिला का, होऊन राहिला ना. काय करतो आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर याचं साईन बघा, सरळ सरळ सांगतो तुम्हाला, ते सबट्रॅक्शन जाऊ द्या, सरळ सरळ एक गोष्ट सांगतो तुम्हाला. असं असलं की डायरेक्ट साईन चेंज करून टाकायची. काय करून टाकायची साईन चेंज, याचं होईल मायनस, याचं होईल प्लस, बरोबर आहे. लक्षात राहू द्या, ही फक्त ही एक गोष्ट याच्यात करावं लागते, काय करावं लागते साईन चेंज. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जो तुम्ही हा टर्म काढला तो नेहमी कॅन्सल होणार. काय होणार कॅन्सल, म्हणजे पहिली टर्म नेहमी काय होईल कॅन्सल. आता उरलं काय, 0 मधून -4 गेले सांगा, 0 मधून -4 -4 एक्स स्क्वेअर प्लस 0x -64 ॲज इट इज. ठीक आहे, परत तीच गोष्ट आली आपल्याकडे. मला सांगा एक्स ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे -4x स्क्वेअर येतील. आता नंबर आहे काहीच नाही, म्हणजे -4 तर तुम्हाला लागणारच, बरोबर आहे, -4 लागणारच, -4x. ठीक आहे, हे झालं ओरली. आणि जर नसेल समजलं तर मग कसं सॉल्व्ह करायचं, -4x स्क्वेअरला x ने जर डिवाइड केला आपण तर आन्सर काय येईल. हे -4 ला नंबरचं काही घेणं देणंच नाही, कारण खाली नंबरच नाहीये. इथं एक एक्स, इथं 2 आहे, एक एक्स कॅन्सल झाला, उरला किती एक एक्स. मग याला वरती देऊन टाका -4x. ठीक आहे, आता -4x आहे, -4x न याला मल्टिप्लाय करा परत, काही आन्सर -4x स्क्वेअर, बरोबर. -4 ने याला मल्टिप्लाय करा, मायनस मायनस प्लस, 4 गुणिला 4 16, एक्स ला सोबती का कोणी नाही. त्याच्यानंतरची स्टेप काय साईन चेंज, याचं काय प्लस, याचं मायनस. ताण नका घेऊ, तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल, ते थोडा नेटचा प्रॉब्लेम होता म्हणून, पण 2 दिवसात सर्व व्हिडिओ येऊन जातील. नाही समजलं घरी गेल्यावर रिपीट मोड मध्ये पाहायचं. ठीक आहे, कॅन्सल. 0 मधून -16 गेले -16x, आणि इकडे उरलेले -64. ठीक आहे, परत प्रोसिजर रिपीट. एक्स ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे -16x येतील, -16 किती ना -16 -16 जेव्हा तुम्ही एक्स ला मल्टिप्लाय केला तेव्हा आन्सर काय येणार तुमचं -16x. मग आपण -16x जर लिहिले वरती, इथं लिहा -16x. आता 16x ला x ला एक मिनिट, 16x नाही ना रे, 16 फक्त. म्हणजे या एक्स ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला -16 किती ना मायनस, तेव्हा आन्सर काय येईल -16x. म्हणून आपण मायनस लिहिलं. 16 × x -16x, 16 गुणिला 4 64, बरोबर आहे. मायनस गुणिला मायनस काय होईल प्लस. ठीक आहे, मग याचे साईन काय होईल, याचं साईन काय होईल प्लस, याचं काय होईल मायनस. ठीक आहे, एक मिनिट, बरं जाऊ द्या नंतर पाहू, थोडंफार चुकलं असं वाटतं मला. 16x कॅन्सल, हे -128 कुठं चेंज बघा, कुठं चेंज झाला रे आपलं, इथं का नाही ना, अरे हो, एक मिनिट बघा, थोडी मिस्टेक झाली, बाकी सगळी प्रोसिजर तीच आहे. बघा मिस्टेक काय झाली तुम्हाला सांगतो, 0 + 4x होतं, ते काय होतं 0 + 4x. आपला आन्सर काय आला पाहिजे प्लस, इथं मायनस आलं. ठीक आहे, बघा हे आन्सर आपलं यायला पाहिजे होतं प्लस. ठीक आहे, सगळं परत करावं लागेल, ते जाऊ द्या, परत रिव्हिजन होईल, काही प्रॉब्लेम नाही.
उद्या ना, चुका झाल्याच पाहिजे, तुमचं नाही चुकणार. आता बघा, लक्ष द्या. पहिल्या वेळेस समजलं नसेल कोणाला तर आता समजून जाईल. बघा आता परत रिपीट. हे आन्सर किती आलं? 0 + 4x 4x² + 0x - 64 ॲज इट इज. आपण जे चेंज केलेलं साईन आहे ते घ्यायचं होतं. ते बाय मिस्टेकली आपण कोणतं घेतलं? न चेंज केलेलं. त्याच्यामुळे आन्सर काय आलं होतं तुमचं? मायनस. 4x² ला 4x² आलं पाहिजे. आपला आन्सर काय आलं पाहिजे? 4x². मग x ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4x² येतील? कितीने मल्टिप्लाय करायचं? मग डायरेक्ट बघा, तुम्हाला अजून एक ज्यांना समजत नसेल की कशाने मल्टिप्लाय करायचं त्यांच्यासाठी नंबर काय आहे? 4x². काय आहे? 4x² म्हणजे x गुणिला x. x² म्हणजे x चा किती वेळेस गुणाकार होतो? 2 वेळेस. आपल्याला कशाने भागायचं त्याला? x न. मग x काय झालं? कॅन्सल. काय उरलं मग? 4x. म्हणजे ही टर्म जी आलेली ती ॲज इट इज इथे लिहून टाका, 4x. आता 4 न 4 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार? 4x² येणार. 4x न -4 ला मल्टिप्लाय करा. 4 गुणिला 4 16. आणि x ला कोणी सोबती का? नाही. याचं साईन काय होतं? प्लस. याचं साईन काय होतं? मायनस. बरोबर आहे. आता याचे साईन चेंज करा परत. याचं साईन होईल मायनस, याचं काय होईल? प्लस. ठीक आहे. हे झालं कॅन्सल. 0 + 16 16x. इकडे आलं -64. 16x ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे x येतील? पुन्हा तेच करा मग. 16 गुणिला x. त्याला भागीला काय करा? x. x काय झालं? कॅन्सल. कितीने गुणावं लागेल मग? 16. हे तुम्ही माइंडमध्ये करू शकता. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सांगून राहिलो मी. याला किती मल्टिप्लाय करावं लागेल मग? 16. 16 ने जर मल्टिप्लाय केलं तर 16 गुणिला x किती होतील रे? 16x. आणि 16 गुणिला 4 किती होतील? 64. याचा साईन प्लस, याचं साईन मायनस. साईन वेगळे असले तर गुणाकार कसा येतो? मायनस. आता याच्यानंतरची स्टेप काय करतो आपण? साईन चेंज. याचं साईन काय होईल? मायनस. याचं साईन काय होईल? प्लस. 16x कॅन्सल. -64 आणि +64 म्हणजे आन्सर काय आलं? 0. समजलं? काय नसतं, होऊ द्या चुकी. आता आपल्याला त्याचा हे लिहायचं. काय लिहायचं? हा फॉर्म. डिव्हिडंड, डिवायझर, क्वोशिएंट आणि रिमाइंडर. कोणता फॉर्म लिहायचा? डिव्हिडंड, त्याच्यानंतर डिवायझर, मग त्याला क्वोशिएंट न मल्टिप्लाय करायचं आणि प्लस रिमाइंडर. बघा, डिव्हिडंड म्हणजे ज्याला भाग देऊन राहिलो. कोणाला भाग देऊन राहिलो? x³ - 64. याला भाग देऊन राहिलो. हा झाला तुमचा डिव्हिडंड. कशाने भाग देऊन राहिलो? x - 4. कशाने भाग देऊन राहिलो? x - 4. कितीचा भाग गेला? x² + 4x + 16. x² + 4x + 16. बाकी किती आली? बाकी आली तुमची 0. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणि अभ्यास करताना हे असं लिहून घ्या. हा आहे तुमचा डिव्हिडंड. काय आहे? नंतर लिहायचंय सगळा क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर. हा आहे तुमचा डिव्हिडंड. हा क्वेश्चन. हा काय आहे? डिवायझर. आणि बाकी तर सगळ्यांना माहितच आहे. बाकी किती आले? 0. ठीक आहे. बघा, एका साईनला किती गोळ होतं कळालं तुम्हाला? त्याच्यासाठी फक्त साईन पद्धतशीर ध्यानात ठेवा. समजलं? इथं तुमची मिस्टेक तुमची इम्प्रूव्ह होईल किंवा तुम्हाला मी सांगेल करेक्ट करून देईल. पेपरमध्ये तुमची मिस्टेक करेक्ट होणार नाही. कळालं का? काय क्वेश्चन मध्ये पॉलिनॉमियल कोणती दिलेली आहे? स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेली आहे ऑलरेडी. 5x⁵. बघा, या क्वेश्चन मध्ये सगळे डाऊट क्लिअर होतील तुमची. 5x⁵, त्याच्यानंतर 4x4 - 3x⁵, 2x⁵, लास्टली किती आहे? 2. याला कितीने भाग द्यायचा आहे? x² - x. एक मिनिट, बरोबर आहे. हे असं विसरायचं नाही काही, कारण आन्सर चुकला असता. आता 0x + 2. ठीक आहे.
आपली रेग्युलर प्रोसिजर तीच तुम्हाला माइंड मध्ये सांगतो मी कसं सॉल्व्ह करायचं बघा. इकडे बघा 5x ची पॉवर किती आहे 5. मग इथं x स्क्वेअर आहे किती आहे x. हे बघा x बघा पहिले x किती आहे 5, इथे x किती आहे 2. x मधला फरक किती आला मग टोटल. इथं 5 आहे आणि इथं 2 आहे. आपल्याला लागतील किती 3. आपल्याला 3x लागतील म्हणजे x ची पॉवर 3 लागेल. इथे नंबर आहे का मग आपल्याला नंबर पण लागेल. ठीक आहे बरोबर आहे. आता 5x क्यूब याला मल्टिप्लाय करायचं बघा. ही तर टर्म ऑटोमॅटिक येऊनच गेली तुमची. इथं विचार नाही करायचा. ही टर्म तुम्ही ऑटोमॅटिक आणताच. 5x क्यूब न x ला मल्टिप्लाय करा. इथं किती आहे x, इथं किती आहे 3. टोटल किती झाले 4. 5 न याला मल्टिप्लाय करा. आन्सर काय येईल -5. तुम्हाला सांगितलं मी गुणाकारामध्ये साईन वेगळा असेल. हा बरोबर आहे. एक मिनिट. याचं साईन मायनस याचं साईन काय होईल प्लस. तुम्हाला काय सांगितलं मी गुणाकारामध्ये काय होईल. नेहमी गुणाकारामध्ये सारखं साईन असलं तर गुणाकार पॉझिटिव्ह होईल, वेगळं साईन असलं तर गुणाकार कसा येईल निगेटिव्ह. बरोबर आहे. बघा याचं साईन काय होतं पॉझिटिव्ह, याचं साईन काय होतं निगेटिव्ह. साईन कसं आहे वेगळं, गुणाकार कसा आला निगेटिव्ह. हे 2 झाले कॅन्सल. आता 4 आणि साईन बदललं. 4 आणि 5 टोटल किती होतील 9. 9x ची पॉवर 4. बाकी ॲज इट इज जसं लिहून टाका 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. ठीक आहे. त्याच्यानंतर परत लक्ष द्या इथं किती आहे x ची पॉवर 4, इथं किती आहे x ची पॉवर 2. या दोघांमधला फरक कितीचा आहे 2चा. म्हणजे x किती लागतील आपल्याला 2. x किती लागतील 2. x ची पॉवर 2 लागेल. इथं 9 आहे किती आहे 9. इथं मल्टिप्लाय करण्यासाठी नंबर आहे का कोणता नाही. मग 9 जसेच्या तसे पूर्ण लागतील आपल्याला. आणि साइन काय लागेल प्लस. आता याला आपण मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज हेच आन्सर येणार कारण त्याच्यासाठी सगळं केलं आपण. फक्त दुसरी टर्म चेंज होईल. 9 न मल्टिप्लाय केलेला नंबर आहे का मल्टिप्लाय करण्यासाठी नाही. x ची पॉवर 2 x ची पॉवर 1 टोटल x ची पॉवर किती होईल 3 आणि प्लस इंटू मायनस मायनस. परत याचे साईन चेंज. याचं साईन होईल मायनस, याचं साईन काय होईल प्लस. हे झालं कॅन्सल. बघा जी टर्म आपण शोधतो ती ऑटोमॅटिक कॅन्सल होणार. -3 आणि +9 किती येईल -3 + 9 6. कसं मोठ्या संख्येतून छोटी संख्या. 9 मधून 3 गेले 6. मोठ्या संख्येचं साईन प्लस 6x क्यूब. बाकी ॲज इट इज 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. ठीक आहे. परत आता बघा परत तीच गोष्ट. x ची पॉवर किती आहे 3, x ची पॉवर किती आहे 2. या दोघांमधला फरक कितीचा आहे 1 चा. म्हणजे आपल्याला फक्त x लागेल. काय लागेल x. इथं किती आहे 6. मग आपल्याला इथं 6 जोडण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल 6. आणि याचं साईन काय प्लस, मग इथं साईन काय येणार प्लस. आता हे तर केलंच आपण ॲज इट इज काढतोच याला. ठीक आहे. आता फक्त दुसऱ्याला मल्टिप्लाय करा. 6 गुणिला मायनस म्हणजे ते मायनस येईल आणि x गुणिला x म्हणजे काय येईल ते x स्क्वेअर. याचे साईन चेंज करा. याचं साईन होईल मायनस, याचं साईन होईल प्लस. हे झालं कॅन्सल. 2 आणि प्लस साईन बदललेलं आहे. 2 आणि 6 किती होतील 8x स्क्वेअर. ठीक आहे प्लस 0x प्लस 2. आता बघा x स्क्वेअर आहे इथे x स्क्वेअर आहे. याला मल्टिप्लाय करण्यासाठी काय लागेल फक्त 8. फक्त लागतील 8 कारण x स्क्वेअर ऑलरेडी आहे. x स्क्वेअरची गरज नाही सारखं आहे आता. म्हणजे फक्त लागतील आपल्याला 8. किती लागतील 8. मग 8 न मल्टिप्लाय जर केलं 8 गुणिला x स्क्वेअर 8x स्क्वेअर. 8 गुणिला x मायनस 8x. परत साईन चेंज. याचं साईन मायनस, याचं साईन प्लस. हे झालं कॅन्सल. आन्सर काय आलं तुमचं 0 अधिक 8 8x प्लस 2. आता इथं स्टॉप होऊन जायचं. जेव्हा भाग देणाऱ्याची पॉवर जास्त होईल आपण सोडू शकणार नाही. भाग देणाऱ्याची पॉवर किती 2. याची पॉवर काय झाली कमी. मग फायनल आन्सर कसं लिहिसाल तुम्ही सांगा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे. या फॉर्म मध्ये फायनल आन्सर लिहिता येईल ना. मला सांगा डिव्हिडंड कोण आहे हा पूर्ण लिहायचा. इथं डिवायझर कोण आहे क्वोशंट कोण आहे हा आणि रिमाइंडर. ठीक आहे तुम्हाला लिहायचं ते फायनल मध्ये. रेक्टँगल. मग रेक्टँगल म्हटलं की तुम्हाला पटकन आठवलं पाहिजे एरिया ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला आहे. काय असतो फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड. लांबी गुणिला रुंदी.
पुढे म्हटलेलं आहे स्क्वेअर. मग स्क्वेअर म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू कशा असतात सारख्या आणि प्रत्येक अँगल पण कितीचा असतो 90 डिग्रीचा. ठीक आहे, चारही बाजू सारखा असलेला स्क्वेअर नसतो, पण तो स्क्वेअर कधी बनतो, जेव्हा त्याचा अँगल 90 आहे. आता हा चारही बाजू सारखे आहे, हा समजा चारही बाजू सारखे आहे, स्क्वेअर आहे का तो? मग असं नाही सांगायचं कधी पण की चारही बाजू सारखा असणारा स्क्वेअर असतो. चारही बाजू सारख्या प्लस प्रत्येक अँगल किती 90 डिग्री, म्हणजे प्रत्येक अँगल 90चा असला तो बनतो तुमचा स्क्वेअर. बघा हा सॉरी आहे, प्रत्येक अँगल कितीचा आहे 90चा. याच्यात आणि याच्यात फरक आहे, चारही बाजू सारख्या पण या अँगल पण 90चा आहे. आता या गोष्टी कशाला सांगितल्या इथं बघून घे, याची गरज आहे आपल्याला. काय, राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. देअर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ. काय काय दिलेलं बघा, एकदम सिंपल असतं, फक्त थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. फॉर अ रेक्टँग्युलर फॉर्म, फॉर्म म्हणजे काय रे, ठीक आहे, रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म साठी लेंथ दिलेली, काय दिलेली, लेंथ. लेंथ त्याला आपण एल म्हणू, किती दिलेली आहे, ट्वाइस ए स्क्वेअर प्लस थ्राइस बी स्क्वेअर, ही झाली तुमची लेंथ. ठीक आहे, मीटर, बर मीटर. त्याच्यानंतर ब्रेड्थ दिलेली आहे, ब्रेड्थ किती आहे, बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ब्रेड्थ आहे तुमची ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे झालं रेक्टँग्युलर फॉर्मसाठी. आता त्यांना पुढे म्हटलेलं आहे द फार्मर यूज स्क्वेअर शेप प्लॉट. आता त्याला हाऊस बांधायचंय, घर बांधायचंय, मग त्या घराचा आकार कसा आहे, स्क्वेअर शेप. कसा, स्क्वेअर शेप. मग फॉर स्क्वेअर शेप म्हणजे आकाराचे प्लॉट, प्लॉट सगळ्यांना माहिती. ठीक आहे, स्क्वेअर शेप प्लॉट. आता तुम्हाला आताच दाखवलं मी, जो स्क्वेअर असतो त्याला एकच बाजू असते, काय असते, एकच बाजू, म्हणून आपल्याला एकच बाजू दिलेला असेल. काय ती बाजू, त्याला साईड म्हणतो आपण, काय म्हणतो, साईड, त्याला एस म्हणू आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, मीटर. आता त्याचं म्हणणं आहे पुढं, व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट. म्हणजे सरळ सरळ एक गोष्ट बघा, हा तुमचा, हे तुमचं शेत आहे रेक्टँग्युलर. कसं आहे, रेक्टँग्युलर, काय आहे ते, रेक्टँग्युलर शेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय असं स्क्वेअर शेप हाऊस बांधायचं. कसं हाऊस बांधायचं, असं स्क्वेअर शेप, कसं असं स्क्वेअर शेप हाऊस बांधायचं. ठीक आहे, असं बांधलं समजा तुम्ही, ठीक आहे, तर मग हे हाऊस बांधलं तर हा रिमेनिंग एरिया किती राहील, उरलेला एरिया किती राहील, हा उरलेला एरिया. उरलेला एरिया कसा काढचाल तुम्ही सांगा बरं मला एकदा, एक अंदाज. पूर्ण एरिया काढायचा, त्याच्यामधून हा एरिया मायनस करायचा. पूर्ण एरिया म्हणजेच काय, एरिया ऑफ रेक्टँगल, आणि त्याच्यातून काय मायनस करायचा, एरिया ऑफ सर्कल, सॉरी एरिया ऑफ स्क्वेअर. मग फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन असा क्वेश्चन येईल तुम्हाला एखादा. फ्रॉम गिवन हाच येऊ शकतो, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट, किंवा एक एक एरिया काढू आपण. सिंपल एक एक काढून घेऊ. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ, एक बघा काय करू आपण, सोबत सोबतच काढून घेऊ, इथंच काढून घेऊ. एरिया ऑफ रेक्टँगल, नाऊ एरिया ऑफ रेक्टँगल. काय येईल एरिया ऑफ रेक्टँगल सांगा मग, लांबी गुणिला रुंदी, म्हणजे काय येईल तो एरिया ऑफ रेक्टँगल, एल इंटू बी. एल किती आहे, ट्वाइस ए स्क्वेअर प्लस थ्राइस बी स्क्वेअर, आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता तुम्ही मल्टिप्लाय केलेलंच आहे ना. बघा तोंडी कसं करायचं ते सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. या पहिल्या टर्मनं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं. ट्वाइस ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर काय होईल, ट्वाइस ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर, ट्वाइस ए ची पॉवर 4, पहिली टर्म झाली. आता ट्वाइस ए स्क्वेअर न दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा, प्लस ट्वाइस ए स्क्वेअर बी स्क्वेअर, कारण त्याला मल्टिप्लाय करायला सोपती नाही, ही टर्म वेगळी ही टर्म वेगळी, फक्त ती मिक्स होईल. नंतर आता उरलं कोण, 3, 3 न मल्टिप्लाय करा, 3 न ए स्क्वेअर, बघा 3 ला मल्टिप्लाय करायला सोपती का कोणी, नाही, मग 3 ॲज इट इज. बी स्क्वेअरला सोपती का कोणी, नाही, ए स्क्वेअरला सोपती कोणी नाही, फक्त लिहिताना एबीसीडीच्या क्रमाने लिहायचं. कोणत्या क्रमानं, एबीसीडीच्या. मग ए अगोदर येईल का बी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता 3 ने इकडे मल्टिप्लाय करा, बीचा, आता बी ला सोपती मल्टिप्लाय करायला, बी ची पॉवर 2, बी ची पॉवर 2, बी ची पॉवर किती होईल, 4. ठीक आहे, झालंय, ह्याला 1 नंबर द्या.
आता एरिया ऑफ स्क्वेअर काढून घेऊ आपण. काय झालं? एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर. बघा आता एरिया ऑफ स्क्वेअर काय येईल मग? एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो? साइडचा स्क्वेअर, एसचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्याचा आहे स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्याचा ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय रे? आपण जर असं म्हटलं एक्स स्क्वेअर तर त्याला कसं लिहू शकतो आपण? एक्स गुणिला एक्स. मग याला कसं लिहू शकणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण पुन्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता हे झालं तुमचे दोन गोष्टी. आता तुम्ही काय करा, ए स्क्वेअरने ए स्क्वेअरला मल्टिप्लाय करा. बघा सोपं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नका बनवू. ए स्क्वेअर गुणिला ए स्क्वेअर काय येईल आन्सर? ए ची पॉवर 4. ठीक आहे. ए स्क्वेअर गुणिला बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, कारण ते मिक्स होत नाही. फक्त आता साईन बघा, याचं साईन कोणतं आहे? प्लस, याचं साईन कोणतं आहे? मायनस. साईन वेगळं असलं की साईन कसं असतं? मायनस येतं. गुणाकारामध्ये साईन वेगळं असलं की गुणाकार मायनस होतो, साईन सारखं असलं की गुणाकार प्लस येतो. ए स्क्वेअरचं काम झालं. आता बी स्क्वेअर घ्या, बी स्क्वेअर गुणिला ए स्क्वेअर, त्याचं बी आन्सर काय येईल? ए स्क्वेअर बी स्क्वेअर, कारण त्याला पण हा ए वेगळा आहे बी वेगळा आहे, ते फक्त मिक्स होतील. आता साईन विचार करा, बीचं साईन मायनस, एचं साईन प्लस, पुन्हा साईन वेगळं आहे, गुणाकार कसा येईल? मायनस. बी स्क्वेअर गुणिला बी स्क्वेअर काय होईल? बी ची पॉवर 4. ठीक आहे. याचं साईन मायनस, याचं साईन मायनस, सांगितलं आता सारखं साईन असल्यावर गुणाकार कसा येतो? प्लस. ठीक आहे. आता एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट, एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट, उरलेल्या पार्टचा एरिया. एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट काय राहील? एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट काय राहील? हा जो पहिला एरिया आलेला आहे त्याच्यातून हा एरिया काय करायचा? मायनस. पहिला एरिया काय आलेला आहे? 2a ची पॉवर 4. बघून घ्या, 2a ची पॉवर 4, त्याच्यानंतर 2a स्क्वेअर बी स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b ची पॉवर 4, त्याच्यानंतर मायनस सेकंड ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट ए ची पॉवर 4, त्याच्यानंतर ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस, याला सोडून घ्यायला पाहिजे असतं आपण, जाऊ द्या सारखं जनते, हे पण इथं सोडवता आलं असतं आपल्याला, प्लस बी ची पॉवर 4. ठीक आहे. म्हणजे 2 आणि 3 5 होतात, हे किती होतात? 2. सोडवता आलं असतं आपल्याला. आता काय करायचं, तुम्हाला काय सांगितलं मी, मायनस आत गेल्यानंतर आतले साईन काय होतात? चेंज. ट्वाइस ए ची पॉवर 4, याला सोडून घ्या, 2 आणि 3 किती होतात? ते 5. 5 ए स्क्वेअर बी स्क्वेअर, इकडे 3b ची पॉवर 4 ॲज इट इज, मायनस आत गेल्यानंतर साईन चेंज, एचं साईन मायनस आहे, प्लसचं मायनस होईल, याचं काय होईल? प्लस. मायनस आत गेल्यावर साईन काय होऊन राहिले? चेंज होऊन राहिले, याचं साईन होईल मायनस. ठीक आहे. आता डायरेक्ट करा बघा, 2a ची पॉवर 4, याचा सोबती कोण आहे? ए ची पॉवर 4. 2a ची पॉवर 4 आणि ए ची पॉवर 4, 2 मधून 1 गेला, 1, ए ची पॉवर 4. ए स्क्वेअर बी स्क्वेअरला सोबती आहे का? आहे. बघा 5 1 6, 6 आणि 1 7, टोटल किती झाले? 7 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बी ची पॉवर 4 याला सोबती आहे का? कुठे? लास्ट. मग 3 वजा 1 किती होते? 2. ट्वाइस बी ची पॉवर 4, हे झालं तुमचं आन्सर. आणि एरिया कसा लिहित असतो आपण? स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर इथं पण टाकून द्या. एरिया लिहित असतो आपण मीटर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये? मीटर स्क्वेअर. घ्या लिहून. बघा ज्यांना जमला त्यांनी सोडवायचा. क्वेश्चन टफ नाही करू. क्वेश्चन मध्ये काय फक्त लेंदी असला की तुम्हाला असं वाटतं की खूप मोठा क्वेश्चन आहे,